राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे थायरॉईडसाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय, आणि नंतर पण तुम्हाला सांगणार आहे नेमकं आपल्या शरीरामध्ये थायरॉईड कशामुळे होतो. आता आपल्या स्वयंपाकघरात महिला असतात, प्रत्येक भाजीमध्ये आपण कोथिंबीर टाकतच असतो ना. हो टाकतो ना. तर एक लक्षात घ्या, आपल्याला गावरान कोथिंबीर घ्यायची आहे, प्युअर गावरान. आणि बाजारामध्ये मंडईमध्ये तुम्हाला तो कोथिंबीर कुठं पण भेटेल. धने घ्यायचे नाही बरं का. पाल्याची कोथिंबीर आपण जी भाजीला वापरतो ना ती घ्यायची. हा बरोबर. तर ती कोथिंबीर काय करायची, दिवसा म्हणा रात्री म्हणा अशी कापून घ्यायची. एखाद्या विळीने कापू शकता, चाकूने कापू शकता. आणि ती आपल्याला फॅन खाली सुकवायची आहे, किंवा जे सूर्यकिरण पडतात ना उन्हामध्ये सुकवायची आहे. आणि त्याची तुम्ही चांगली ना पावशर, अर्धा किलो किंवा 1 किलो अशी पावडर बनवून ठेवा. आणि ती वाळल्याच्या नंतर आहे ना, जेव्हा आपण सकाळी सकाळी लवकर उठतो ना, अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे. आणि कोथिंबीरची जी पावडर आहे ना, फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे. त्या पाण्यामध्ये टाकायचं, मिक्स करायचं. आणि जसा आपण दररोज चहा पितो ना सकाळी, ती पावडर थोडी उकळून घ्यायची आहे. उपाशी पोटी ना. हा, उपाशी पोटी. फक्त कोमट करायची आहे बरं का, जास्त उकळायची नाही. 1 उकळी किंवा 2 उकळी आली ना, आपला मस्त काढा तयार होतो कोथिंबीरीचा. आणि तो आपल्याला नित्यनियमाने सकाळी प्यायचा आहे. हा उपाय किती दिवस करायचा आहे? फक्त 20 ते 25 दिवस हा उपाय करायचा आहे. जेव्हा 25 दिवस होतील ना, 26, 27, 28 ह्या दिवसामध्ये ना तुमच्या शरीरामधून थायरॉईड हा नक्की म्हणजे नक्की पळून जाणार. निसर्गामध्ये जर कुठला थायरॉईडवर उपाय जर असेल ना, तो फक्त आणि फक्त हाच एकमेव उपाय आहे. थायरॉईड दूर होत नसेल तर आजचा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा, म्हणजे आम्हालाही पुण्य भेटल, तुम्हालाही पुण्य भेटल. आणि त्या व्यक्तीचा थायरॉईड आजार मुळापासूनच दूर होईल. दवाखान्यातले आपण सारखे गोळ्या औषधं खाल्ले तरी ते बरं होत नाही. हा. रोज रोज सूज येते त्याला, नरडा असं सुस्त सारखं. आणि सर्व शरीर सुजतच हो. असतं. हातपाय पण सुचते त्यांनी. आणि आपल्या शरीरामध्ये सर्व आजार घुसण्याचं काम आहे ना महिलांच्या हातामध्ये आहे. आणि जास्तीत जास्त आपलं स्वयंपाकघर आहे. भाग्यश्री, आता मी तुझ्याच तोंडातून आहे ना, थायरॉईड नेमका कशामुळे होतो, आपल्याला आजार कशामुळे होतो, आपले जे लहान बाळ आहे, सोन्यासारखे मुलं असतात आपल्या घरामध्ये, त्या बाळांच्या नेमका आपण शरीरामध्ये कोणचा अन्नपदार्थ घालत आहोत, कोणचं खाद्यपदार्थ घालत आहोत ना, ते मी भाग्यश्रीकडून आज कबूल करून घेणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. प्रत्येक महिलेने हा व्हिडिओ बघा. भाग्यश्री, आता आपलं लग्न होऊन नेमकं किती वर्ष झाली? झाले 14-15 वर्ष. आज 15 वर्ष झाली आपल्या लग्नाला. 15 वर्ष झाली. तू आपल्या घरात स्वयंपाक करते. स्वयंपाक करताना आपण कुठलं मीठ वापरतो स्वयंपाकासाठी? आपण स्वयंपाकासाठी सेंधा नमक वापरतो. भाग्यश्रीच्या तोंडातून उत्तर ऐकलं असेल. मंडळी, जेव्हा आपल्या भारत देशाचा जन्म झाला ना, तेव्हा आपल्या भारत देशामध्ये साखर नव्हती. साखर म्हणजे पांढरं विष, आणि मीठ नव्हतं. मीठ म्हणजे पांढरं विष. आता भारत देशामध्ये नेमकं मीठ कुठलं होतं? मोठे मोठे डोंगर आहेत भारत देशामध्ये मिठाचे. आणि पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये साखर नव्हती. मंडळी, माझ्या आईवडिलांनी, आजीनी, आजोबांनी, त्यांनी कधीच शुद्ध जे व्हाईट मीठ असतं ना, व्हाईट मीठ पांढरं पांढरं, ते आम्ही कधीच वापरलं नाही. आम्ही आमच्या घरामध्ये वापरतो शुद्ध सेंधा नमक. दगडच असतात मोठा मोठाली. तर भाग्यश्री, जी माझी आजी होती ना, माझं जर पोट खराब झालं, पोट दुखायला लागलं, तर ती मला काळा मिठाचं आहे ना पाणी प्यायला द्यायची 1 कपभर. लगेच पोट आहे ना व्यवस्थित साफ व्हायचं आणि दुखत नव्हतं. गॅस होत नाही. गॅस होत नव्हता. हा. तर मंडळी, मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक विनंती करायची आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये साखरेचं प्रमाण कमी करा. 10 माणसं असतात, त्याच्यातून आहे ना 6 जणांना साखर पचत असते. आणि जी उरलेली 4 माणसं असतात ना, त्यांना साखरेमुळं अल्सर होतं. अशीच 10 माणसं असतात, 10 माणसांना मीठ पचतं, कुठलंही मीठ पचतं. पण 4 माणसं असं असतात ना, त्या मिठामुळं त्यांना अल्सर तयार होतं. तर मंडळी, मी भाग्यश्रीला विचारतो, भाग्यश्री, आज 10-15 वर्ष झाली, तू कशा चहा पिती? मी गुळाचा चहा पिते. आणि गुळामध्ये आपण काय काय टाकतो? गवती चहा टाकतो. गवती चहा टाकतो. तर मंडळी, आमच्या घरामध्ये आहे ना, आम्ही गेली, आमची आजी होती आणि आजोबा होते, तेव्हापासून आमच्या घरात आम्ही आहे ना शुद्ध गुळाचा चहा पितो. आणि गावरान गाईचं दूध असतं. तर मंडळी, काय झालेलं आहे, आजकाल स्कोप वाढलेला आहे. आपल्याला शुद्ध साखर, शुद्ध मीठ, शुद्ध तेल, शुद्ध आहार, जेवढे आपण पालेभाज्या खात आहोत ना, वांगे असू द्या, टोमॅटो असू द्या, फ्लावर असू द्या, पूर्वीचा जो भाजीपाला असायचा ना, त्या भाजीपाल्यांवर अजिबात औषधं फवारणी करीत नव्हते. आणि आता तर भाग्यश्री, वांगे असू दे, आपलं टोमॅटो, फ्लावर, फ्लावर, कोबी पत्ता, हो. इतके काय जबरदस्त औषध फवारले जातात ना, कीटकनाशक. म्हणजे जसं कीटकनाशक फवारलं का तसं आपल्या भाजी मंडईमध्ये विकायला येत असतं. आणि इतके काय घातक घातक केमिकल आलेले आहेत ना. तुमचे किती सुकलेले वांगे असू द्या, कसलाही भाजीपाला असू द्या, केमिकलमधून जर काढला ना, इतकं काय ताजा टवटवीत दिसतो. मग पालक असू द्या, नाही तर तुमची मेथी असू द्या, त्याच्यामुळं आपल्या स्वयंपाकघरामध्ये भरपूर असे आजार तयार होत आहे. जास्तीत जास्त करून आपण कडधान्य खाल्लं पाहिजे, नाही का? खूप छान कुटुंब असतं आपलं, लहान मुलं असतात घरात. थोडासा भाताचा वापर करायचा, कडधान्याचा वापर करायचा, आणि थोडा भाजीपाल्याला आहे ना कंट्रोल ठेवायचं भाजीपाल्यावर.
आणि जरी भाजीपाला जरी आपण घेतला, भाजीपाला जरी खाल्ला तरी आपल्या शेतामधला शुद्ध म्हणजे बिना औषधाचा खात जायचा. औषधाचा खात जायचा. आणि भाग्यश्री तसं नसतं. काय असतं, आता शहरामध्ये भरपूर महिला असतात, हो. ते भाजीपाला नेतात, हो. पण फक्त वरच्यावर एकदा दोनदा धुतलं की संपलं विषय. मिठाच्या पाण्याने धुवून घे जायच्या कधी पण. बरोबर मंडळी, भाग्यश्रीने अगदी बरोबर सांगितलेलं आहे. तुम्ही कुबू न्याला, फ्लावर न्याला, वांगी जर नेली ना, एका पातेल्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ वापरायचा आहे किंवा अर्धा चमचा घेऊ शकता. आणि त्या मिठाने आपल्याला स्वच्छ भाजीपाला धुवायचा आहे. मगच तो भाजीपाला आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे, म्हणजे आपलं शरीर कुठल्याही आजाराला बळी पडणार नाही. भाजीपाल्यामुळे पण थायरॉइडला जास्त हा थायरॉइडचं काय असतं, जास्त प्रमाण वाढतं. ज्या व्यक्तीला थोडा जरी असला ना, हम्म. असं टोमॅटो वांगी जर खाल्ली की तो थायरॉइड दुसऱ्या दिवशी लगेच वाढतो. हो. त्याचं कारणच आहे मांसपेशा वाढतात आणि अल्सर गळ्यामध्ये वाढतं, म्हणून डोळे सुजतात, तोंड सुजतं आणि घशाचं तर विचारूच नका, लय डेंजर परिस्थिती असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता साखरेचं तुम्हाला सांगितलं, साखर कमी करा, गुळ खाण्यास सुरुवात करा, तो पण एकदम शुद्ध गुळ असणार. आता आली मिठाची वेळ. मंडळी, आपल्या भारत देशामध्ये ना समुद्रातून मीठ कधीच तयार होत नव्हतं आपल्या पूर्वीच्या काळी. आणि आता तर काय इतके मिठाचे ब्रँड झालेले आहेत, एक से बढ़कर एक मिठाचे ब्रँड. आणि आपण पण काय करतो, बाजारच्या दिवशी पिशवी घेतो आणि आठवणीने मीठ घरात आणत असतो. पण आजचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आजपासून तुम्हाला एकदम मनामध्ये जिद्दच बाळगा. आपण दुकानात जर गेलो ना, आपल्याला फक्त सेंधा नमक घ्यायचं आहे, बरोबर ना. हो. सेंधा नमक हे लाल कलरमध्ये येतं आणि थोडं दगडे असतं. त्याच्यात पण आता पतंजलीचं सुद्धा बारीक कुटून येतंय सेंधा नमक, नाही का. हो. आणि ते जर थोडं ठोसर असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्या किंवा मिक्सरला एखादा गरका मारा, पण शुद्ध मीठ खाण्यास सुरुवात करा. पूर्वी काय असायचं, समुद्रातून मीठ तयार नव्हतं होत आणि आता नेमकं खारट पाण्यापासूनच मीठ तयार होत आहे. आता तुम्ही बघा ना, मुंबईमध्ये समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये एकदम कंपन्याचं पाणी, ओढे नाल्याचं पाणी, म्हणजे एकदम विचित्र पाणी समुद्रामध्ये जातं आणि त्या समुद्रामध्येच आपण एकदम नजर लागणं असं मीठ तयार होतं आणि तेच मीठ आपण आपल्या स्वयंपाकघरात वापरतो, नाही का. हो. तुम्ही दुकानामध्ये आजपासून जा, सेंधा नमक घेऊन या आणि ते जर थोडं ठोसर असलं तर त्या मिठाला तुम्ही अगदी बारीक करा आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये नित्यनियमाने वापरत चाला. आता मंडळी, आपला व्हिडिओ मोठा होईल, तुम्हाला अगदी 2 शब्दामध्ये सांगतो. काय असतं बरं का, आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत ताकद असते ना, ताकद, तोपर्यंत आपलं शरीर हे सरळ चालत असतं. पण जेव्हा आपलं शरीर रिव्हर्स गिअर टाकतं ना, मग आपल्या शरीरातून दम्मादम्मानी थोडेसे आजार निघायला सुरुवात होती, बरोबर का नाही भाग्यश्री. हो. त्याचं कारणच असं आहे, तुम्ही शुद्ध तेल खा. आता भरपूर जणांना कसलं तेल पचतं, पण काय होतं, जेव्हा आपलं वय वाढतं ना, तेव्हा आपल्या शरीरातून आजार बाहेर पडण्यास सुरुवात होते. तेव्हा आपल्याला कळतं की आपण नेमकं काय खाल्लेलं आहे, काय मद्यपान केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्या घरामध्ये शुद्ध तेल वापरा. तर चला मंडळी, थायरॉइडबद्दल 2 शब्द भाग्यश्री सांगल. अहो, त्याचं एवढं काही नाही, हम्म. पण तो काय जास्त असा जडणारा आजार नाही. घातक आजार नाही, नाही का. हो. जास्त घातक आजार नाही तो. काय करायचं, शुद्ध पालेभाज्या खायच्या, शुद्ध फळं खायचे, शुद्ध आहार घ्यायचा. आणि शुद्ध तेल खायचं. हो, शुद्ध तेल खायचं. आणि मी सांगितल्याप्रमाणे साखरेपासून आणि मिठापासून थोडं दूरच राहा बरं का. थोडंसं हेच कारण आहे आपल्या शरीरामध्ये भरपूर आजार घुसण्याचं. आणि हा आपला कोथिंबीरचा जे आपण उपाय सांगितला आहे ना घरगुती, ते उपाय नक्की करून बघा तुम्ही. आणि थायरॉइडला तुम्हाला नक्की फरक पडेल. हा. फरक पडल्याच्या नंतर आम्हाला कमेंट मध्ये कळवा, आम्हाला फरक पडलाय म्हणून. आम्हाला बरोबर. खूप आनंद होईल. तर मंडळी, तुम्हाला सांगायचं राहिलं, काल जो आपण काय बनवलं होतं, काल आपण शुगरसाठी. शुगरसाठी औषध हो, ना, हो. तर ते काय करायचं आहे, सकाळी आपल्याला गाळून प्यायचं आहे. आता भरपूर ताईंनी दादानी विचारलं बरं का, की बा दादा नेमकं हे पाणी प्यायचं आहे आणि भेंडी, मिरची आणि अजून काय कोथिंबीरचे पानं ते कच्चे खायचे आहे का चावून. तर तसं काही करायचं नाही. जे मी तुम्हाला शुगरसाठी औषध सांगितलं होतं ना, ते सकाळी उठून चांगलं फाडक्याने किंवा चहाची जी चाळण असते ना, तिने गाळायचं आहे आणि ते आपल्याला प्यायचं आहे. असं तुम्ही लगातार 21 दिवस 25 दिवस हो, नक्की काल करा. नेमकं सांगायचं राहून गेलो हो, होतं, सांगायचं गाळून राहिलं, घ्यायचं म्हणून. बरोबर. तर चला, तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील, तुम्हाला काय काय अनुभव आहे थायरॉइडचा, तो सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.